तर या स्पर्धेला आपण इथे सुरुवात करतो. सर्वांना विनंती करतो की टाळ्यांचा गजर एकदा असू द्या, कारण स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिला सामना उद्घाटन सामना आपण इथे मात्र अनुभवतो. मकरंद स्पोर्ट मुठवल विपक्ष वालचिन. नाणेफेकी जरूर वालचिन संघाने गमावली आणि सलामी वीर आता मात्र फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला दीपक आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर नितीन आहे आणि नेहमीप्रमाणे पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज कुमार रणवी आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पंच मिकादा यांचा मात्र ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. स्पर्धेचा पहिला षटक कुमार रणवी टाकतो आणि या षटकातील पहिला चेंडू फेस करतो या फलंदाज दीपक. पहिल्या चेंडू बॅटची कडा लागली गेली. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, सिंगल धाव आणि पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा इथे मात्र आपल्याला होताना पाहायला मिळते. आमचे कमिटी मेंबर मिस्टर अनंताजी केणे यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे, त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. कारण उद्घाटन प्रसंगी सुद्धा मात्र ते या ठिकाणी सज्ज होते. वारिश लॉंग ऑन आणि मिड विकेट हे दोन क्षेत्रक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि बाकी सर्व क्षेत्रक्षक अगदी 38 सर्कल मध्ये आपण पाहतोय, कारण पहिला षटक जो आहे पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. अर्ध विकेट पुन्हा मार्गस्थ गोलंदाज कुमार. चेंडू पडल्यानंतर बाद थोडंसं खाली राहिलंय आणि खेळपट्टीला थोडंसं पाहिलं तर एक वेगळा स्वरूप देण्याचा प्रयत्न केला बेहेर इलेम बाबूगाव संघाने. तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी थोडीशी पेंटिंग सुद्धा मात्र त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे एक्झॅक्टली एक फलंदाज सुद्धा मात्र चेंडू परफेक्टली तिथे मात्र दिसेल, त्यात काही शंका नाहीये. हो, पुन्हा एक चांगला चेंडूच्या हाताने काय जबरदस्त मात्र या ठिकाणी कुमार रिदम आहे. जशी त्यांनी स्पर्धा जिंकली, नक्कीच सर्व खेळाडूंचा मात्र ऊर्जा आपण जर पाहिलं तर एक वेगळीच त्यांची बॉडी लँग्वेज पाहायला मिळत आहे. आणि तसे पाहिजे तर एखाद्या संघाने जर एखादी स्पर्धा जिंकली तर त्याचा कॉन्फिडन्स सुद्धा आपल्याला वाढताना पाहायला मिळत असतो आणि त्याच रिदम मध्ये आज मुठवल संघ मात्र इथे कामगिरी करतो. इथे मात्र इनपुटला बीट केलाय, बागपूरला गेला, चेंडू चाला एक एक्स्ट्रा कव्हरला या स्पर्धेतील आणि या सामन्यातील पहिला चौकार. चॉईस चेंडू दिला जाणार नाही याची सर्व संघटनांनी नोंद घ्यावी. चेंडू खराब झाला, फुटला गेला किंवा हरवला गेला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाणार आहे. आणि कुठल्याच संघाला डीआरसी ते मात्र उपलब्ध नाहीये, रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. जर पंचांना वाटलं कुशल मोमेंट आहे तर तिसऱ्या पंचाची आपण मागणी करू शकता. पाहू शकाल व्यासपीठावरती भरपूर संख्येने मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विद्यमान उपसरपंच सन्माननीय बाळरामजी गोडे साहेब, त्यांच्या सोबतीला पाहू शकाल विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किशोरजी गायकवाड, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मानित धर्मेशजी वागे, समाजसेवक गणेशजी मेहेर, विद्यमान सदस्य सन्माननीय फैयाज जावरे, सन्माननीय शरदजी गोडे, रोहितदाजी गोडे, हरेशजी गोडे, अर्जुनजी गोडे, सर्व
मान्यवर मंडळी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अनंताजी केणी यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. पहिल्या चौकार पहिला आपण नितीनच्या पाठमधून चेंडू मात्र चालले ऑन साईडला पाहू शकाल. डीप वरून शतरशी जोपर्यंत येऊन चेंडू उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी या सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. विशाल पाटील आणि तेजेश हे अगदी बाउंड्री रायडर्स म्हणून अगदी डीप मध्ये कार्य करतात आपल्या संघासाठी. परंतु 2 धावा इथे मात्र फलंदाजाने अतिशय चांगल्या पद्धतीने जोडल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या आता मात्र या 2 धावेने पुढे वाटचाल करत असताना बिनगडी बाद 7. सुंदर वातावरण पाहतो आता मात्र क्रिकेटसाठी. रेवाचा फटका बॉब प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चालला कव्हर पॉइंटच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. सुरुवात गोलंदाज कुमारने प्रथमतः केली होती. सुरुवातीला मात्र कुठेतरी फलंदाज दीपक स्ट्रगल करत होता. परंतु जशी दीपकने सिंगल धाव पूर्ण केली स्ट्राईक नितीनला मिळाली आणि त्याचा मात्र पूर्णपणे नितीनने फायदा उचलला आणि अखेर 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. एकूण 11 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटके कंप्लीट करायचे आहेत. टाइम इथे मात्र सुरू आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे सर्व अपडेट्स मात्र आमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहेत. साफसुथरा टेलिकास्ट, क्लीन आणि क्लॅरिटी हे वैशिष्ट्य राहिलं ग्रामीण टेनिस क्रिकेटचं आणि सुंदर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं चित्रीकरण केलं जात आहे. गोलंदाज अजय आलाय. चेंज ऑफ पेस ऑन साइडला टर्न केला. डीप स्क्वेअरकडे 17 तैनात आहेत. सरपंच चषकामधील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब अजयने पटकावला. तब्बल 6 विकेट्स त्या स्पर्धेमध्ये अजयने प्राप्त केल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने मात्र या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याच्याकडून मुठवल संघाला अपेक्षा असाव्यात. पहिल्या चेंडू पाहिल्या तर थोडासा चेंज ऑफ पेस होता. व्हेरिएशन तिथे केल्या गेलं परंतु पाहू शकाल चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये अगदी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. हो, रिव्हर्सचा फटका पुन्हा तिथे मात्र नितीनने सजवलाय. परंतु या ठिकाणी कुठेतरी फलंदाज यशस्वी ठरले नितीन. कारण तसे नितीनचा वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर 63 डिग्री फटकेबाजी तो करू शकतोय. मैदानाच्या कुठल्या बाजूने तो चौकार खेचू शकतो आणि त्या अनुषंगाने तो मात्र वेगवेगळे प्रयत्न पहिल्या सामन्यामध्ये करत असताना मुठवल संघाच्या अगेन्स्ट. चेंज ऑफ पेस फुल टॉस आहे. टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू बराच हवेत 17 डीप मधून येतो. चेंडू खाली पोहोचलाय. पकडला गेला जाईल आणि लागला या ठिकाणी वालसित संघाला खूप मोठा पहिला धक्का नितीनच्या माध्यमातून. नितीन बाद होण्यापूर्वी 7 चेंडूचा त्याने सामना केला आणि 10 धावांचा त्याने आपल्या संघाला योगदान दिलं 2 चौकाराच्या साह्यानं. नवीन फलंदाज रोहित तेलीवरे आलाय 3ऱ्या क्रमांकावरती आणि पाहूया रोहितची भूमिका काय असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तसे रोहित आपण जर पाहिले तर अष्टपैलू खेळाडू आहे. हो, पहिल्या चेंडू ते शफल होऊन हुक करण्याचा प्रयत्न होता अगदी लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने. परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये आणि त्यामुळे मात्र चांगली चेंडूची हाताळणी पाहिली आपण अजयच्या माध्यमातून. त्याला एक विकेटची खुराक सुद्धा मिळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र अजयचा आपण विचार केला तर विकेट टेकर गोलंदाज म्हणून तो उदयास आलाय या सत्रामध्ये. चेंज ऑफ पेस पहा पुन्हा चेंडू पडले तर खाली राहिलाय परंतु लाईन थोडीशी चुकीची निवडली. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू निघून चालला आणि पहा एक वेगळी शैली आहे पंच माधव ठाकरे सरांची. जसा चेंडू स्वेअर गेला नक्कीच त्यांचे दोन्ही हात अगदी पंखाप्रमाणे समांतर पाहायला मिळाले. अतिरिक्त चेंडू तिथे हाताळला. अतिरिक्त धाव तिथे मात्र खर्च केली गोलंदाज अजयनं. ओ आय थिंक बॅटची कडा होती. यस, परंतु रणजित पाटील कडून मात्र झेल ड्रॉप झालं. आय थिंक अन्यथा दुसरे विकेट्स मिळाले असते अजयला परंतु हरकत नाहीये. चांगली गोलंदाजी सध्या साकारतोय. पूर्णपणे पाहू शकाल सर्वच खेळाडू त्याचा मात्र प्रोत्साहन वाढवत आहेत परंतु रोहित मात्र थोडंसं साचपडतोय. पाहू शकाल
स्ट्रगल करतो इथे मात्र फुल टॉस चेंडू टायमिंग प्रॉपर नाही डीप मध्ये प्रोटेक्शन आहे क्षेत्ररक्षक सज्ज होते झेल ड्रॉप एक क्षण असं वाटलं होतं की झेल तिथे मात्र कॅरी होईल परंतु एका हाताने तो झेल पकडण्याचा प्रयत्न केला जीवनदान मिळाला रोहितला आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती अजयने 2 धावा खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहू शकाल आपण 1 गडी बाद 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या यानंतर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा जे बजरंग स्पोर्ट लोणार विपक्ष गावदेवी स्पोर्ट बापगाव कारण प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत ज्या संघाचा संगणक इथे उपस्थित नसेल त्या संघाला 3 धावांची पेनल्टी इथे मात्र दिली जाईल आयोजकाच्या वतीनं आणि तसंही पाहिलं तर या सत्रामध्ये डिसिप्लिन क्रिकेट होणं फार गरजेचं आहे कारण कमिटी जी आपण निवडलेली आहे सर्वच कमिटी मेंबर जे आहेत कुठेतरी आपल्या विभागातील जो खेळ आहे त्याला मात्र नक्कीच पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा स्वप्न आहे आणि या प्रत्येक संघामध्ये शिस्त लागणं फार गरजेचं आहे हा त्यांचा तो प्रयत्न आहे आणि कोणीही कुठल्याही स्पर्धेमध्ये या नियमांचं उल्लंघन करणार नाही यासाठी सर्व संघांना मी विनंती करतो की आपण जी वेळ दिलेली आहे त्या वेळेवरती तुम्ही इथे उपस्थित राहा तिसरा षटक ललेश पाटील आहे हा फटका सुद्धा पाहिला तर अगदी हवेत केला गेला परंतु पाहू शकाल खूप मोठा गॅप होता आणि चेंडू अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने चाललाय एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चेंडू सुद्धा चांगला होता पाहू शकाल आपण अगदी ऑफ स्टिकला लेंथ होती आणि पाहू शकाल खेचून मारला अगदी चांगला स्ट्रोक बाकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू वेगाने निघून गेला अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये प्रत्युत्तर देत असताना ललेश पाटीलची ती सिक्सर हॅट्रिक कोण विसरेल ज्या अनुषंगाने नक्षत्र चौद्रपाडा संघाच्या विरोधात ती खेळी त्याने साकारली होती परंतु आता गोलंदाजीमध्ये चांगला सूर घेऊन प्रयत्न बॅटची कडा अजित पाटील शॉर्ट थर्डमॅनला होते थोडीशी मिसफिल्डिंग झाली पाहू शकाल रेस सुरू आहे चेंडू पुढे क्षेत्ररक्षक पाठी मागे आणि चेंडू चालला थर्डमॅनच्या दिशेनं पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा कारण या चेंडूवरती किमान असं वाटलं होतं की एकच धाव मिळेल परंतु मिसफील्ड झाली आणि अखेर 4 धावा मात्र वालची संघाच्या अकाउंटमध्ये आपल्याला जोडताना पाहायला मिळाला आता मात्र ओव्हरपिच ऑनसाइडला उडवलाय फटका हवेत केलाय आणि चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं आजच्या दिवसातील हा पहिला मॅक्सिमम येतोय षटकार पुन्हा बॅटची कडा असताना म्हणलं आता मात्र अजित पाटील तिथे चूक करणार नाहीये चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव तिथे मात्र मिळाली आणि चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र कुठेतरी आपल्याला वालची संघ पाहायला मिळतोय एकूण 30 धावा जोडल्या गेल्या आज आई गावदेवीचं दर्शन घेऊन हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि पाहू शकाल फलंदाज नितीन चौधरी जरूर बाद झाला परंतु तदनंतर दीपक आणि रोहित मात्र आपल्या संघाची धुरा सांभाळली पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारी स्वीकारत असताना मात्र त्या ठिकाणी चांगल्या धाबा सुद्धा जोडण्याचा ते प्रयत्न करतायत कारण आतापर्यंत आपण जर पाहिजे तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि 30 धाबा फलकावरती पाहायला मिळतात म्हणजे कुठेतरी त्यांचा एक प्रयत्न असेल की 40+ पुढे जरूर आपण जाण्याचा प्रयत्न करू हो रिव्हर्सचा फटका बॅटची आय थिंक कडा लागली होती डायरेक्ट हिटची आवश्यकता होती सर्व काही या चेंडूवरती घडताना आपण पाहिलं आणि अखेर षटक समाप्तीचा इशारा पंच मिकादा यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो या इशाऱ्यात 3 षटकांचा खेळ संपन्न झाला 10.33च्या सहाय्याने आतापर्यंत धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात 31 आणि अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे या पहिल्या डावातील पहिल्या षटकामध्ये पाहिले तर 11 धावा कुमार रणवीने खर्च केला परंतु अजयचं षटक खूपच छान राहिलं
फक्त 4 धावा खर्च करत त्यांनी एक सफलता प्राप्त केली होती. आणि ललेश पाटीलचा आपण जर विचार केला तर मात्र खर्चीला षटक राहिलेला आहे. त्याला सुद्धा विकेट्स मात्र मिळाली नाहीये, परंतु तब्बल 16 धावा त्याने मात्र आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या. आणि एकूण धावसंख्या 31 वरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळाले. सरपंच उपसरपंच चषक 2024 ची पहिली सकाळ पाहत आहोत, पहिला दिवस आपण पाहत आहोत. आणि पहिला सामना सध्या रंगतोय या मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत या स्पर्धेला 12 वर्ष पूर्ण झाली आणि 13व्या पर्वामध्ये आपण पोहोचलो आहोत. आणि ही परंपरा आपल्याला प्रत्येक वर्षी पाहायला मिळाली. सातत्य टिकून ठेवला मेहर 11 बापगाव संघाने. त्यामध्ये मी निश्चितपणे आवर्जून उल्लेख करेन. बारामजी मेहर असतील, वसीम सिंधू असतील, त्यांचे सर्व सहकारी शालिक असतील, राहुल योगेश, तुषार, सर्वांची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली. आर्यन मेहर सुद्धा असतील. आणि त्याचमुळे मात्र त्या मेहनतीचं आज फल या सर्वांना मिळत असताना शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात सुरुवात करतो मिस्टर सुधीर पाटील. पहिला चेंडू अपठी देण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची. आणि ही ऍक्शन पहा. पंच माधव ठाकरे हिज ब्रँड आहे. ठाकरे फक्त आता नाव राहिला नाहीये तर तो ब्रँड आहे. आणि ठाणे ग्रामीण ग्रुपवरती मात्र ठाकरे सरांची सकाळपासून तर सायंकाळपर्यंत चर्चा होत असते. ऑन साइडला जबरदस्त फटका, उंची जास्त मिळाली आणि त्या अनुषंगाने मात्र काऊ कॉर्नर वरती झेलच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय मिस्टर रोहित तेलिवरे. सुंदर संगीत आपण पाहिलं, कोली गीत. आणि तसे पाहतो की जुने कोली गीत जर ऐकले तर खरोखरच मनाला शांती मिळत असते. आणि त्याचमुळे म्हणतात ना की ओल्ड इज गोल्ड. आणि ते संगीत सध्या आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतोय. परंतु या ठिकाणी पाहू शकाल की जो फटक्या पाहिलात कुठेतरी स्टॅमिंग झाला, भरपूर वेळ हवेत राहिला आणि त्यामुळेच क्षेत्ररक्षणाला मात्र संधी मिळाली त्या ठिकाणी हा झेल पकडण्यासाठी. आणि दुसरा धक्का लागला वालचिन टीमला. इथे मात्र पुन्हा स्टॅमिंग आहे, परंतु बस प्लॅनिंग होईल. अगदी पाहू शकाल अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेटूवरती पोहोचतायत. दुहेरीचा प्रयत्न आणि अखेर रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेटचं पतन. कॉलिंग चुकीची झाली आणि अशा रीतीने टीम गावदेवी वालचिन संघाला लागणारा हा तिसरा धक्का. व्यासपीठावरती येऊन असताना आपण त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये सामनावीर पुरस्कारासाठी सुंदर ट्रॉफी लाभलेली आहे. यासाठी ज्यांचं आम्हाला चांगलं योगदान आहे, विनंती असेल की आपण व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज विनोद आलाय आणि नाणेफेकीसाठी सुद्धा दोन्ही संघाने त्वरित या. गावदेवी बापगाव विपक्ष जय बजरंग स्पोर्ट लोणार. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना, पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना. आणि अखेर नवीन फलंदाज आला विनोद. 3 फलंदाज आतापर्यंत गमावले. हो, आलेल्या पहिल्या चेंडूवरती अनागती प्रहार आणि चेंडू चालला अगदी कल्याण हायवेच्या दिशेनं 6 धावांसाठी. ओ माय गॉड, हा इशारा पहा पंचांचा, आलाय षटकार. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि असं वाटतं की या क्रीडांगणावरती आज धावांचा पाऊस पडेल. त्यात काही शक्य नाही. लिडिंग एज चेंडू हवेत, यष्टीरक्षक रणजित पाटील चेंडूच्या खाली. आणि आज दोन्ही पाटील ब्रदर्सकडे मात्र चुका घडताना पाहायला मिळत आहेत. कारण या अगोदर सुद्धा पाहिलं आपण अजित पाटीलला एक चौकार तिथे मात्र मिस केला आणि आज रणजित पाटील 2 झेल ड्रॉप केले त्याच्या पाठीमागे. आणि हा झेल तर अगदी सहज सोपा होता,
परंतु तिथे मात्र चुका घडल्या गेल्या, कारण क्रिकेट खेळामध्ये एक एक छोटीशी चूक महागात पडत असते. आणि ही मुठवाल संघाला सुद्धा माहिती आहे. धाव फलक्यावरती धावा लागल्या गेल्या 40. ऑनसाइडला ड्राईव्ह केलाय, परंतु पाहू शकाल हा फटका सुद्धा मात्र लावून द कार्पेट बॅकवर्ड स्क्वेअरला कडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आणि एकच धावेवरती मात्र त्या ठिकाणी फलंदाज दीपक समाधानी राहिले, कारण विनोदला स्ट्राईक हवी होती. त्याचमुळे मात्र विनोदनं दुहेरीचा प्रयत्न केला नाही. अजूनही पाहिलं तर या पहिल्या इनिंग मधील काही चेंडू शिल्लक आहेत. 41 धावा धाव फलक्यावरती लागल्या गेल्या. एकच मोठा फटका जर इथे आला तर मात्र मॅच चांगली होऊ शकेल. परंतु या ठिकाणी पाहू शकाल जबरदस्त लेंथ आणि दांडी गुल विकेटचं पतन, आणि ही विकेट्स मिळाली सुधीर पाटीलला. आणि अशा रीतीनं पहिल्या डावाचा खेळ सुद्धा मात्र संपन्न झालेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण जर पहिल्या वाचित संघाचा विचार जर आपण हायलाइट जर पाहिलं त्या ठिकाणी तर 4 गडी त्यांनी मात्र आतापर्यंत गमावले. धावा जोडला 41 आणि विजयासाठी या स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवाल संघाला 4 षटकामध्ये 42 धावांचा पाठलाग मात्र करावा लागेल. तो पाठलाग कशा रीतीने होईल तत्पुरती आपण पुढील सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. जय बजरंग स्पोर्ट लोणार आणि गावदेवी स्पोर्ट बापगाव जर दोन्ही संघ जर आले नाहीत तर मात्र सामना 3 षटकांचा असेल, याची आपण नोंद घ्यावी. कारण स्पर्धेचा आज पहिला दिवस आहे, त्या अनुषंगाने आपण थोडासा उशिराने आजचा शेड्यूल सुरू झालेला आहे. तर मी विनंती करतो की आपण त्वरित या. लोणार संघाचे क्या बात आहे सोबतीला आलेले आहेत, म्हणजे काय सस्पेन्स आहे या सामन्याचं. आणि आमचे प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. आयोजकांचं असं म्हणणं आहे की सर्व व्यासपीठावरील जे मंडळी आहेत त्यांनी सर्वांनी टॉस बॉक्समध्ये या आणि सर्वांच्या उपस्थितीने आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत, कारण सर्वच पाहुणे आमचे आज अतिथी आहेत. सुंदर टॉस बॉक्स तुम्ही पाहू शकाल मित्रांनो. भावेश इंटरप्राइजेसच्या माध्यमातून आम्हाला हा टॉस बॉक्स पुरस्कृत केलेला आहे. आणि सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करीत आहोत. प्रथमतः मी नाणं दाखवतो. एका बाजूला पाहू शकाल जी स्पर्धा ज्यांनी आयोजित केलेली आहे मेहर 11 बाबुगाव संघाचा लोगो आहे. आणि दुसऱ्या बाजूला जी तुम्ही स्पर्धा खेळत आहात सरपंच उपसरपंच चषक 2024 त्याचा लोगो आहे. आणि विद्यमान उपसरपंच बारामजी गोडे साहेबांच्या शुभ हस्ते कॉल करत आहोत. सरपंच व उपसरपंचाची मागणी बापगाव संघाने केली आणि तेच आलेलं आहे. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय आणि होम ग्राउंड आहे. याच मैदानावरती तुम्ही सातत्याने सराव करत असता आणि या प्रतिस्पर्धी संघ पाहिल्या तर लोणार संघ आहे. काय करण्याचा निर्णय असेल? 40+ पर्यंत थांबायचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. ज्या अनुषंगाने तुम्ही सराव करत असता काय वाटते तुला की या खेळपट्टीवरती फलंदाज चांगली कामगिरी करतील की गोलंदाज चांगली कामगिरी करतील? दोन्ही चांगली कामगिरी करतील. पुन्हा स्क्वॉड उपस्थित आहे की काय खेळाडूची अनुपस्थिती आहे? अनुपस्थिती आहे. मग त्यांची उणीव भासताना त्यासाठी कुठल्या खेळाडूकडून तुला जास्त अपेक्षा आहेत? विजय पाटील. स्पर्धेबद्दल काही 2 शब्द. स्पर्धा तर खूप आयोजन छान आहे त्यांचं. तर ही स्पर्धा नक्कीच तुम्ही गाजवण्याचा प्रयत्न करणार? हो नक्कीच. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. लोणार संघाचे संघनायक माझे सोबतीला आहेत. बॅटिंग करायची आहे. तुम्ही टॉस जिंकल्यास तर आपला निर्णय काय असतं? क्षेत्ररक्षण होता. परंतु तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. बी प्लॅन तुम्हाला यूज करायचा आहे. किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार? 45. प्रतिस्पर्धी संघाबद्दल काय सांगणार? नाही ते तर आता पहिल्यांदा आमचा वेट आहे. म्हणजे पहिल्यांदा तुमचा सामना या सीझन मध्ये होणार आहे, तर तुमच्या संघामध्ये काय बदल पाहायला मिळेल? नाही सेम आहे. जो तुमचा खेळ होतोय सध्या या सीझन मध्ये त्याच्यावरती तुम्ही संतुष्ट आहात की काही अजून वेगळं करण्याचा प्रयत्न करणार या स्पर्धेच्या माध्यमातून? नाही मी आवडत सांगा माझ्या पोरांना सहकार द्या. तर नक्कीच चांगली मॅच होईल याचा आम्ही तुमच्याकडून अपेक्षा बाळगत आहोत. तर मित्रांनो नाणेफेकी जरूर संपन्न झाली. टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. आणि लगेच आपण जाऊया मित्रांनो टॉस बॉक्स मधून कॉम बॉक्स मध्ये तिथे सज्ज असतील माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ बाल मिस्टर भागेश म्हात्रे यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बल्लालम मृणम विनायकमहम चिंतामणि सेवरम लेन्यांद्रो गिरिजात्मजम सुवर्धम विघ्नेश्वर मोजरे रामोग्रांजन संस्तुती गणपती कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम. 33 कोटी देवांचा अधिपती बुद्धीचे दैवत. कोणतेही कार्यक्रम जर आपल्याला निर्विघ्न पार पाडायचा असेल तर त्या सुखकर्ता दुःखहर्ता कला आणि विद्येचा अधिपती गणपती याला आपण पूजत असतो. या स्पर्धेची सुद्धा सुरुवात श्री गणेशाच्या पूजनेने झाली. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने खेळपट्टीचं पूजन तुम्ही पाहिलं. खरं तर आज दुःखाचा दिवस आपल्या या भारतावरती आला. आपल्यामधनं जे आज निघून गेल्यात त्यांना श्रद्धांजली आपण अर्पण केली आणि त्यानंतर आपण या स्पर्धेला सुरुवात केली आहे.
सर्वांचं सहर्ष आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेला खरं तर घडवण्यासाठी अनेक साऱ्या चेहऱ्यांनी मदत केली, अनेक सारे चेहरे पुढे आले. त्यानंतर ही 3 दिवसाची यशस्वी स्पर्धा या ठिकाणी राबवली गेली. आजचा पहिला दिवस अर्थातच मेहर 11 आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, ज्या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं तर 41 बनल्या गेल्या, 42चं टार्गेट आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली दाखल झाली आहे. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल विनोद, पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केला गेला, डीप मध्ये प्रोटेक्शन दूरवरती आहे, टप्पा पडला, फिल्डर प्रयत्न करतात चेस करण्याचा, अखेरकार बॉल तो थांबवला गेला त्याने आणि पहिल्याच बॉलवरती दुहेरीने या ठिकाणी सुरुवात झाली आहे. तेजस आणि विशाल ही सलामीची जोडी आहे. पहिला बॉल जर तुम्ही पाहिला तर 10:23 या खेळपट्टीवरती पडताना तुम्हाला पाहायला मिळाला. त्या अनुमानाने आपण 10:24 पहिला चौकार बघितला, जो चौकार आपण खरं तर पाहिला दीपकच्या बॅटमधून आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर डावपलकाला ही सुरुवात झाली होती. 42 बनवायच्या, त्याच अनुमानाने विनोदच्या पहिल्याच बॉलवरती 2 धावा बनल्या तेजसच्या. ओव्हर द विकेटने समोर खेळायचा होता, व्ही शेपमध्ये चेंडूला पाठवायचं होतं, कव्हर्स नाहीये, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन त्या ठिकाणी तैनात नाहीये, लॉंग ऑफ आहे, परंतु मिड विकेटला जो फिल्डर बघितला होता याच्या अगोदर त्या मिड विकेटच्या फिल्डरने बॉलला अडवलं गेलं, तिथे 2 धावा बनल्या. आणि हा फटका जर आपण पाहिला तर बॅकफुटला जात असताना कव्हर्सला खेळायचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. विनोद तयार, विनोदचा तिसरा बॉल इनफिल्डला क्लिअर करायचा होता, फिल्डर आहे त्या ठिकाणी शॉटमध्ये कव्हरला, परंतु त्याच्या हातापासून थोडासा दूर अवधी होता. 2 धावेचा फिल्डिंग चांगली झाली, त्या अनुमानाने रनिंग ही चांगली झाली. दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ तुम्हाला पाहायला मिळाला आणि डॉट बॉल नंतर या दुहेरी धावसंख्या जोडण्यात यश मिळतंय, ते म्हणजेच गोलंदाज विनोदच्या विरोधात फलंदाज तेजसला. सध्या तरी सामना तुम्ही मकरंद स्पोर्ट्स मुठवल आणि त्यांच्या विरोधात गावदेवी वालशीन पाहताय. वालशीन संघाने फर्स्ट बॅटिंग करून 42चं टार्गेट ठेवलंय. विनोदला पॉवर प्लेचं पहिलं षटक दिले, त्या अनुमानाने विनोदच्या 3 बॉलवरती 4 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्यात फलंदाज तेजसनं. सन्माननीय आकेशजी वाकडे साहेब यांना आपण विनंती करूयात की जागा तुमची मंचावरती आहे, या तुमचं सहर्ष स्वागत. रिव्हर्स अटेम्प्ट केला, थर्डमॅन इन ऍक्शन मध्ये टार्गेटचा प्रयत्न मिस झाला, कदाचित माइंड डायव्हर्ट झाला असावा. शॉट थर्डमॅनचा खेळाडू बॉलकडे बघत होता, बॉलला त्यांनी उचललं, बॉलर विनोद बॅकअप साठी आला, समोर यष्टांच्या अगदी होता तो, पण तो डायरेक्ट हिट झाला नाही, फलंदाज बचावला गेला, विशाल वाचला गेलाय आणि आता तोच असेल ऑन स्ट्राईक. पहिलाच दिवस आहे, पहिल्या दिवसामध्ये 10 संघ तुम्हाला पाहायला मिळतील, तब्बल 30 संघांचा समावेश असणार ही स्पर्धा. 3 मोठे करंडक तुम्हाला पाहायला मिळतील, अनेक सारी पारितोषिकं आहेत. आणि आज पहिल्या दिवसामध्ये जे प्रेक्षक ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आम्हाला ऐकतात त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. विनोद तयार, लेन चांगली होती, समोर खेळतात व्ही शेप मध्ये, परंतु लॉंग ऑफ ठेवला गेलाय. गुड्डू होते त्या ठिकाणी, बॉलला उचलतात, फेकतात, दरम्यान पुन्हा एकदा मिळते सिंगल. हे पॉवर प्लेचं षटक ना खरं तर इम्पॉर्टंट प्रत्येक मॅच मध्ये असतं, कारण विनोदचं हे षटक 5 बॉल आतापर्यंत त्यांनी फेकल्यात, 5 बॉलमध्ये त्यांनी खर्च केला धावा 6. जे रेस्ट्रिक्शनचं षटक असतं ना, त्या रेस्ट्रिक्शनच्या षटकामध्ये खरं तर कोणत्याही प्रकारे मुभा जो गोलंदाज देत नाही ना मोठे फटके खेळण्यासाठी, त्यालाच वापरलं जाते आणि तोच विनोद आहे. रिव्हर्स अटेम्प्ट सेकंड टाइम अटेम्प्ट केला, परंतु इथेही मिस झाला. पॉवरफुल खरं तर हे षटक राहिलं, प्रोडक्टिव्ह ओव्हर आपण याला म्हणू शकतो. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय, एकही गडी गमावला गेला नाही, 6 धावसंख्या 42च्या चेसमध्ये मकरंद स्पोर्ट्स मुठवल या टीमने बनवल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये 6 धावा, तब्बल 24 बॉलची ही मॅच. आता 18 बॉलमध्ये इक्वेशन आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेट .in टेलिव्हिजन स्क्रीनवरती जरूर दाखवेल की अजूनही 36 बनवायचे आहेत. हे काम खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट अगदी सोपं करते. या विभागामध्ये असो, ग्रामीण टेनिस क्रिकेट .inला तुम्ही नेहमी बघाल. या वर्षामध्ये खरं तर महाबलेश्वर प्रीमियर लीग सुद्धा कव्हर करण्यासाठी जातील. नाशिक इथल्या अनेक साऱ्या दिग्गज स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट ही कव्हर करत असते, त्यामुळे त्यांचा जो दर्जा आहे तो दर्जा खरं तर आता वाढतच चाललाय. 18 बॉलमध्ये 36 हव्यात, 42 धावसंख्या बनवायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये विनोदचं प्रोडक्टिव्ह ओव्हर राहिलं, जरूर त्याला विकेट मिळाली नाही, परंतु 2 डॉट बॉल, 2 दुहेऱ्या, 2 सिंगल अशा पद्धतीने त्याने 6 धावा खर्च केला. रोहित आला सेकंड ओव्हरमध्ये, पॉवर प्ले संपला गेला, निर्बंध हटले गेल्यात. डीपमध्ये 5 फिल्डर प्रोटेक्ट तुम्हाला ठेवत असताना तो पाहायला मिळतोय. एक डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहे, त्या अनुमानाने या क्रीडांगणाचा आडाखाडा बघितला तर काऊ कॉर्नरला नेहमी तुम्हाला फिल्डर पाहायला मिळतो आणि एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला.
सेकंड ओव्हरला सुरुवात झाली, टर्न झाला, बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॅट्समन बघत राहिले की बॉल पडल्यानंतर कशा प्रकारे वळला. रोहितकडे ना एक वेगळी क्षमता आहे, त्याच्या ॲक्शनवरती तुम्ही पहा, अगदी बॅक ऑफ द हँडने तो बॉल रिलीज करत असतो आणि बॅक ऑफ द हँडने रिलीज करणारे बॉलर असतात ना ते नेहमी बॅट्समनसाठी डोकादुखीच असतात. अजून एक हाताच्या मागून सोडला गेलाय, सुपर डिलिव्हरी, पडल्यानंतर पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले. जणू काय हा रिप्ले दाखवला गेलाय तो म्हणजेच गोलंदाज रोहितनं काय बॉल टर्न करतोय. त्याची जी नॅचरली शैली आहे तिला त्याने डेव्हलप केली आहे. त्यालाही माहिती आहे की जर आपल्या फिरकीवरती बॅट्समनला गिरकी घालवायची असेल तर आपल्याला लेंथ अँड लाईन याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल आणि त्याने तेच एक्झॅक्टली केलं गेलंय. अजून एक टर्न झाला, सफलता मिळेल कदाचित रोहितला, मिळून दिले विकेट किपरने. स्ट्रगल करत होता बॅट्समन परंतु त्याचा स्ट्रगल अखेरकार संपला. पहिल्या विकेटचं पतन जे विनोदला सफळ मिळालं नाही ओव्हरमध्ये विकेटची ती सफलता मिळत असताना रोहितला विशाल बाद. हा ॲक्शन रिप्ले पहा, बॅक ऑफ द हँडनं बॉल अगदी हाताच्या मागून सोडतोय, पडल्यानंतर बाहेर काढण्याची जी खरं तर त्याच्यामध्ये कला आहे त्या कलेमध्ये पारंगत झाला. पडल्यानंतर बॉल वळला, विकेट किपरची नजर बॉलकडे होती, विकेट किपरने त्याचं काम पूर्ण केलं गेलं आणि या ठिकाणी पहिला विकेट मैदानाच्या बाहेर गेला. हे महत्त्वाचं असतं कारण ज्या वेळेला शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला 40 पेक्षा जास्त धावा रोखायच्या असतात त्यावेळेला तुमच्याकडे जर सफल बॉलर असेल ना तर त्या सफळ धावसंख्या तुम्ही खरं तर पूर्ण करू शकता. बालगावातून यश मात्रे ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचे करू आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. या वेळेला आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याची दखल दिली की काय, आणि हा दखल दिली आहे मैदानाच्या आतमध्ये. ललेश याला अगदी ओ पिच बॉल ऑन साइडला फेकत असताना मिड विकेटच्या बाहेर सिक्सर. राहिला, त्यालाही माहिती आहे की बॉल आणि बॅटचं कोऑर्डिनेशन चांगलं झालंय आणि इथनं षटकारा रोहितच्या विरोधात. या वेळेला आता पुल करायचं होतं, अनसक्सेसफुल झाला. पडल्यानंतर ललेशी सांगतोय बॅट त्यांनी दाखवली नाही, बॅट कशा प्रकारे फिरली, परंतु हाताची मुवमेंट त्याची तुम्ही बघितली. त्याने सांगितलं की बॉल ऑन साइडला स्वीपचा अंदाज केला असता तर कदाचित 2 तरी धावा आल्या असत्या, परंतु षटकारानंतर प्रत्युत्तर चांगलं राहिलं ते म्हणजे रोहितचं. 5 बॉल आतापर्यंत समाप्त झाला, शेवटचा बॉल रोहितचा. शेवटचा बॉल होता, उचलण्याचा प्रयत्न, विकेट किपर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. ज्या विकेट किपरच्या हातामध्ये विकेट विशालची आली तीच आता अजून एक विकेट ललेश येत असताना ओव्हरची समाप्ती. विकेटने रोहितचंही षटक संपलं, 2 ओव्हरचा खेळ संपला. 42च्या चेस मध्ये 2 ओव्हरमध्ये 12 धावसंख्या आणि त्या इक्वेशन जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि बनवायचे कंपल्सरी धावा 30 विजयासाठी मकरंद स्पोर्ट्स मुठवळला. शेवटचा बॉलचा ॲक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहे. बॅक ऑफ द हँडने हाही बॉल पडल्यानंतर जी त्याची कला आहे ती कला त्याने दाखवली गेली. बॉल फिरवला गेला, ऑफसमचा हलकासा बाहेर काढत होता. ललेशला इन्व्हिटेशन दिलं, जसं आपण आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारचं कार्य असलं तर आपण इन्व्हिटेशन देतो आणि त्या इन्व्हिटेशनला आपण आवर्जून जातो, परंतु हा इन्व्हिटेशन क्रिकेटमधला होता जो ललेशसाठी दिला रोहितनं. बॉल वल्ला, त्या अनुमानाने खरं तर विकेट कडा होते बॅटची वरची आणि तिथनं फलंदाज बाद होत असताना दुसरा झटका लागलाय. आता वाढत जाईल संघर्ष, आता जास्त स्ट्रगल करावं लागेल कारण दोन्ही गोलंदाजाने फक्त 6 धावा दिल्यात. विनोदने 6 दिल्या, विनोदला सफलता मिळाली नाही, परंतु ती सफलता रोहितने चांगली मिळवली जिथे विशाल आणि ललेश बाद झाले. रणजित मैदानाच्या आतमध्ये गेलाय, ऑन स्ट्राईक असेल आता तेजस. प्रजेश ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय, 12 मध्ये अजूनही रोखायचे आहेत 30. दुसरा सामना मित्रांनो जो असेल तो खरं तुमच्या समोर एक रोमहर्षकतेचा होईल कारण या क्रिकेट च्या विचारांमध्ये आपण जर वावरलो ना तर या आमने लोणार परिसरातल्या अनेक साऱ्या अशा टीम्सला तुम्ही बघत असता ना, त्या टीम्स क्रिकेटच्या परिपटलावरती भरपूर पुढे आहेत. त्याच्यामुळे आजच्या दिवसातले 10 संघ तुम्हाला टेबल टॉप पाहायला मिळतील. सुरुवात झाली तिसऱ्या ओव्हरची, ही सुरुवात रोहित सारखीच झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही पाहिला तर चांगला अटॅक राहिला विनोदचा,
त्यांनी 6 धावा खर्च केला, रोहितने 6 धावा खर्च केला. आता प्रजेश आला, त्यालाही माहिती आहे की 2 बॉलरने चांगलं कार्य केले, मग मलाही त्या स्टेजला बॉलिंग करायची आणि फ्रंटलाईन बॉलर आहे प्रजेश. त्याचा पहिलाच बॉल आपण पाहिला गेला तर वेगाने जिथे बीट झाला तेजस. लेन चांगली होती, कडा लागली आहे, फलंदाज तिसरा बाद, तिसरी जल विकेट किपरच्या हातामध्ये. सुंदर कार्य, बॉलर प्रजेशही राहिलं, इथनं बाद होत असताना तेजस. तिन्ही कॅच जर आपण पाहिल्या ना तर विकेट किपरच्याच हातामध्ये आलात. पहिली सफलता मिळाली खरं तर रोहितला, दुसरी ही रोहितलाच मिळाली गेली आणि तिसरी आता मिळते प्रजेशला. हा ॲक्शन रिप्ले पहा. टप्पा पडल्यानंतर ही बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्नांमध्ये यश मिळालं गेलं. अपयश आलं तेजसला. बनवायच्या होत्या 12 मध्ये 30, परंतु सुरुवातीलाच आपण पाहिलं तर स्ट्रगल करत राहिला मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. आणि आता खरं तर एक अशा स्टेजला ते फलंदाजी करण्यासाठी मिडल ऑर्डरला पाठवतील ज्या स्टेजला त्यांच्यावरती भरपूर मोठा प्रेशर आहे आणि दबाव असतो ना. दबाव माणसाला खरं तर चुकीच्या गोष्टी करण्यासाठी हा पुढाकारच देत असतो. कारण तेजसलाही माहिती होतं की आता दबाव वाढत चाललाय, मोठे स्ट्रोक आले नाही तर कदाचित आपल्यापर्यंत जो पराजयाचा वाटा आहे तो लवकर येईल. एकमेव असा फलंदाज राहिला ललित ज्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. 10 चेंडू 30चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संजय. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेटने सुंदर फटका, फ्लिक ऑफ द रेस्ट, फ्लिक केला. फक्त बॉटम हँडचा वापर, ताकद ही त्याच्यामध्ये होती. आणि माधव सर सांगत असताना की टप्पा पडल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बॅटमधून सुद्धा असेच फ्लिक्सचे फटके तुम्ही पाहत असा. सध्या तरी हा फटका आपण पाहिला संजयच्या बॅटमधून. जस्ट फ्लिक ऑफ द रेस्ट, काय फटका होता. बॉटम हँडचा वापर, सुंदर टप्पा बघितला गेला, डोळ्यासमोर बॉल होता, त्या बॉलला पाठवलं गेलं बाउंड्री लाईनच्या बाहेर जिथे चौकार. आणि त्या समीकरण 9 चेंडू 26 धावा. एखादा मोठा फटका हवाय आता मुठवलला. ऑफसमच्या बाहेर फटका मोठा आल्यानंतर हा दबाव जरूर बघत आहात. माधव सरांचा इशारा की हा वाईट बॉल आहे. आणि याच्या अगोदरही म्हटलं होतं ना की दबाव ही अशी गोष्ट असते की जी चुकीच्या स्टेजला आपल्याला नेहमी प्राधान्य देत असते चुकीच्या गोष्टी करण्यासाठी. कारण दबाव होता, धावा बनत नव्हत्या मुठवळ टीमवरती. एक चौकार आला संजयच्या बॅटमधून, दबाव वाढला गोलंदाज प्रजेशवर आणि त्याच्या माध्यमातून वाईट बॉल आलाय. 9 चेंडू 25 समीकरण. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु आता यशस्वी होत असताना डावी यष्टी दाखवली, ती वाकवली सुद्धा गेली. ही सफलता संजय बाद, प्रजेशला लागणारा हा झटका चौथा. राकेश दिगाडकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संजय स्पोर्ट्स सावाद या स्पर्धेचे मुख्य आयोजक कैलाश पाटील यांना विनंती करतो की या वेलकम मंचावरती. तसेच राकेश दिगाडकर आणि या खरं तर असोसिएशनचे ते मेंबर सुद्धा आहेत, कैलाश पाटील आणि राकेश दिगाडकर. सो या वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे. नुकतीच विकेट आली आहे जिथे असं वाटलं होतं की संघ मुठवळ आता विजयाच्या समीत पोहोचत चाललाय, परंतु मध्ये उभा होता प्रजेश, त्याचा चांगला बॉल. याच्या अगोदरही त्यांनी चांगलाच बॉल टाकला होता जिथे चौकार आला संजयच्या बॅटमधून. परंतु हा बॉल जर पाहिला तर हा फॉली होता जो ही फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु तो अपयशी ठरत असताना इथनं बाद झाला संजय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कुमार. दबाव आता वाढलाय कारण 28 मध्ये अजूनही 25 बनवायचे आहेत. कुमार मैदानाच्या आतमध्ये आलाय, मिडल स्टिक वरून गेलाय की काय हा प्रश्नचिन्ह अंपायरचा सुद्धा पडला असावा आणि आम्हालाही पडला, कारण जास्त सफल झाला कुमार. खेळण्यासाठी फ्रंट फूट जास्त वापरलं. पुढचा जो खरं तर रिटेन क्रीजचा कोपरा आहे तिथून खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस केली लाईन, टप्पा मिस केला गेला. बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाहीये आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा बॉल बाउंड ट्रॅकवरती प्रजेश. 7 चेंडू 25 समीकरण. 7 चेंडू 25 बनवायचे आहेत. आही बॉल टप्पा पडला विकेट किपरच्या हातामध्ये. सुंदर बॉलिंग राहिली या ठिकाणी प्रजेशची. एक चौकार वगळता त्यांनी कंट्रोल केलेल्या धावा अगदी महत्वाच्या राहिल्या. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला. 42 धावसंख्येचं टार्गेट असताना आता समीकरण 6 चेंडू आणि 25 विजयासाठी मकरंद स्पोर्ट्स मुठवलला.
जरा गाणी लावित राहा ना, आम्हाला ब्रेक भेटेल थोडा. वरती जो रणजित गेला होता ना, त्यांनी आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. कदाचित रणजितकडे ती क्षमता आहे. त्याचा बॉडी लँग्वेज तुम्ही बघा, बक्कम बॉडी लँग्वेज. त्या अनुमानाने मोठे फटके तो खेळू शकतो. हातामध्ये खरं तर ग्लोव्ज सुद्धा त्याने घातल्या, डोक्यावरती कॅप. सध्या तरी बॅट त्यांनी खांद्यावरती घेतली आहे, मनगटी ताकद त्याला यूज करायची आहे. परंतु आता खरं तर हीच स्टेज आहे ज्या स्टेजवरती तो मैदानाच्या आतमध्ये लढू शकतो. भगवंत प्रत्येकाला एक हिरा म्हणूनच जन्माला घालतो, परंतु चमकतो तोच जो घनाशे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. आता इथनं हिंमत आपल्या टीमला वाचवण्यासाठी करावं लागेल. मुठवळ संघाला बनवायच्या दबा 25, दुसऱ्या बाजूला रोकायच्या दबा 25 वालशिनला. ही लढाई चालू आहे आपल्या अस्तित्वाची. ही लढाई चालू आहे आपल्या 11 खेळाडूंना खरं तर पुढाकार देण्याची, त्यांचं नाव लौकिक करण्यासाठी. आणि त्या स्टेजला सध्या तरी उभा आहे तो म्हणजेच रणजित आणि त्याच्यासमोर नितीन. 6 चेंडू 25 समीकरण. यावेळेला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तोही हतबल झाला. रणजितने पहिला चेंडू फेस केला आणि पहिलाच बॉल फेस करत असताना बाद होत आहेत समीकरण. 5 चेंडू आणि 25 धावेचं. डीजेच्या माध्यमातून खरं तर मयूर नाईक याने गायलेले हे संगीत गतवर्षी भरपूर चर्चा झाली मयूर नाईक यांची, कारण 5,65,000 एवढी टीप खरं तर मयूर नाईक यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये त्यांना पडली. परंतु काही दिवसापूर्वी तो रेकॉर्ड ब्रेक झालाय, कारण राजीव पाटील यांच्या घरामध्ये जे कार्य होतं त्या कार्यामध्ये दादूस अर्थातच संतोष चौधरी यांना तब्बल 22 लाख रुपये टीप पडली आहे. सो तोही भाग या वर्षामध्ये चर्चेचा राहिला. ही चर्चा सध्या तरी क्रिकेटची सुरू आहे, परंतु या क्रिकेटच्या चर्चेमध्ये आता मुठवळ संघ कुठेतरी नास्तूभूत होताना पाहायला मिळतोय. सुरुवातीपासून जे चांगले षटक राहिले ना, त्याच कारणीभूताने खरं तर हा मुठवळ संघ या ठिकाणी पराभव सोसेल. परंतु वालचीन संघाच्या 2 बॉलरने सुरुवात चांगली केली आणि असं म्हटलं जातं ना की एक सुंदर सुरुवात तुम्हाला विजयापर्यंत पूर्णपणे पहिल्यापासून नेत असं, आणि तेच झालं या मॅचमध्ये. कुमारसाठी हा बॉल, तोही खेळण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. फाईन लेगला फिल्डर, शॉट फाईन लेगला होते. त्या अनुमानाने आपण पाहिलं तर कुमार या ठिकाणी बीट होत असताना आता फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. 42 धावसंख्येचं टार्गेट होतं. सुरुवातीलाच धक्के सोसले महत्वाचे विशाल आणि ललेश फलंदाज बाजले. त्यानंतर कुमार आता हतबळ आहे. लेग स्टंपवरती बॉल होता, स्वागत चांगलं करायचं होतं याच्या अगोदर, परंतु ते स्वागत चांगलं करू शकला नाही कुमार. अखेरकार तोही मैदानाच्या बाहेर लागणारा झटका आता फक्त फॉर्मॅलिटीज या मॅच मध्ये पूर्ण करावे लागेल, ते म्हणजे संघ मकरंद स्पोर्ट्स मुठवलला. पार्वती क्रिएशनचे MR क्रिकेट पंच पॅनल महाराष्ट्र, माधवजी ठाकरे सर, ज्यांना खरं तर तुम्ही डान्सिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये या वर्षामध्ये बघितलं. संजय घाटाळ सर त्यांच्या समवेत आहेत. आणि नो डाऊट हा विभाग जर म्हटला गेला तर या विभागामध्ये कोणतीही स्पर्धा असो, मग ती प्रीमियर लीग असो की कोणत्याही पद्धतीची क्रिकेट स्पर्धा असो, त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मेक्यादा नसतील तर होऊच शकत नाही. सो मेक्यादा सुद्धा या स्पर्धेमध्ये तुम्हाला कार्यरत पाहायलाच मिळतील. 1 बाउन्स वॉर्निंग या ठिकाणी दिली गेली आहे बॉलरला, परंतु आता 2 मध्ये बनवायच्यात धावा. जर आपण पाहायला गेलं तर 1 बॉल 24. या सामना झालाय फिनिश 42 खरं तर टार्गेट होता आणि या 42चा टार्गेट कंप्लीट करण्याच्या अनुमानाने डॉमिनेट केलं गेलं, ते म्हणजेच मकर स्पोर्ट मुठवळा गावदेवी स्पोर्ट्स वालचीन. आणि पहिल्याच मॅच मधून ते होतात पुढे. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम गावदेवी वालचीन आणि हार्ड लक म्हणूया आपण मकरंद स्पोर्ट्स मुठवळला.